कमान, एक तीर एक कमान, आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा, बोगस हटाओ, आदिवासी बचाओ, बोगस हटाओ, आदिवासी बचाओ, लड़ेंगे, जीतेंगे। नुकतेच धनगर जातीच्या लोकांची पंढरपूर येथे आदिवासी जमातीच्या धनगरांना आरक्षण मिळण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू असून त्या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर धनगरांची बैठक घेऊन मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी धनगर आणि धनगड एकच आहे असा GR काढण्यासाठी ही कमिटी स्थापन केली आहे। मान्य उच्च न्यायालय मुंबई आणि मान्य सुप्रीम कोर्टानं धनगड जमात असून धनगर जात असून हे दोन्ही भिन्न जाती जमाती आहेत, त्यामुळे धनगरांना आदिवासींचे आरक्षण देता येणार नाही असा निकाल देण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावाखाली मणिपूरसारखी घटना घडवण्याचं षडयंत्र हे जातीयवादी सरकार करते, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून आदिवासींचा बळी घेण्यासाठी धनगर जातीला आदिवासी जमातीचे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत। असं झाल्यास सर्व आदिवासी जमातीवर अन्याय होईल असा निर्वाचित इशारा लकीभाऊ जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलाय। तरी असा निर्णय झाल्यास आदिवासी समाज देशोधडीला लागेल, तरी असे कृत्य शासनाने करू नये। धनगड जमात आणि धनगर जात वेगळी असून मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली कमिटी बरखास्त करावी। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी धनगर जात आणि आदिवासी जमात संदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केलाय। तो अहवाल शासनाने जाहीर करावा आणि धनगर जातीला आदिवासींचे आरक्षण देण्यात येऊ नये, पेसा पदभरती तात्काळ करण्यात यावी। तसेच 6 जुलै 2017 रोजी सुप्रीम कोर्टानं बोगसांनी खऱ्या आदिवासींच्या बळकावलेल्या जागा खाली करून खऱ्या आदिवासींची तात्काळ पदभरती करण्याचे आदेश दिले आहेत। त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि 2017ची रखडलेली 12,500 पदांची आणि इतर पदभरती तात्काळ करावी। जर शासनाने खारगे समिती बरखास्त केली नाही आणि GR काढला तसेच वरील विषय सोडवले नाही तर आदिवासी भागातून मुंबई मराठवाडा भागामध्ये जाणारे पाणी बंद करण्यात येईल, आदिवासी भागातून जाणारे रस्ते बंद करण्यात येतील, आदिवासी भागातून जाणाऱ्या रेल मार्ग बंद करण्यात येतील आणि आदिवासी भागामध्ये शिंदे, फडणवीस, अजित पवार यांना त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार यांना आदिवासी भागामध्ये फिरू देणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेत सरकार विरुद्ध आदिवासी भागातून एकही आमदार निवडून देणार नाही असा आक्रमक इशारा या पत्रकार परिषदेमध्ये लकीभाऊ जाधव यांनी दिला। याप्रसंगी आदिवासी समाजातील सर्व संघटना, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण बघतोय 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते पंढरपूर येथे धनगर समाजाचं जे आंदोलन चालू आहे की धनगरांना आदिवासीचं आरक्षण मिळावं, परंतु त्या आरक्षणाच्या आंदोलनासाठी जो लढा उभा केला त्यांनी, त्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली। त्या शिष्टमंडळाला शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून बोलवण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की धनगड आणि धनगर एकच आहे, तो GR हे मिंदे सरकार काढणार, त्यासाठी विकास खारगे नावाची समिती स्थापन करण्यात आलेली आहे। त्यामुळे आदिवासींवरती हा अन्यायकारक निर्णय, ही कमिटी आदिवासीचा बळी घेणारी कमिटी आहे, त्यामुळे ती कमिटी बरखास्त करावी आणि तो GR काढू नये आणि आदिवासींची घाळा घालू नये। आज आपण बघतोय मान्य हायकोर्टाने निकाल दिलाय, मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय की धनगर आदिवासी कधीच होऊ शकत नाही आणि धनगरांना आदिवासी आरक्षण कधीच मिळू शकत नाही। हा निकाल मान्य सुप्रीम कोर्टाने दिलाय। मान्य सुप्रीम कोर्टापेक्षा मिंदे काही मोठा नाहीये। त्यासोबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या नामवंत संस्थेला 2014-15 साली हे फसवणूक सरकार त्या काळात सत्तेवर असताना, धनगर आदिवासी लढा सुरू असताना काम दिलं संरक्षणाचं 30ला की धनगर आदिवासीचं संरक्षण करून अहवाल सादर करा। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने अहवाल सादर केला की धनगर आणि आदिवासीची संस्कृती परंपरा वेगळी, वेशभूषा वेगळी, धनगरांना आदिवासींचं कुठल्याही प्रकारे कोणत्या परिस्थितीत आरक्षण देता येत नाही। परंतु अशा प्रकारचं आरक्षण देण्याचा जर निर्णय शासन घेत असेल तर आपल्या संघटनेची किंवा आदिवासी समाजाची भूमिका नेमकी काय असणार? हे आरक्षणाच्या नावाखाली निवडणुका डोळ्यावर
समोर ठेवून आदिवासींचा बळी घेण्यासाठी आरक्षणाचं राजकारण पुढे केलंय. हे घोंगडं भिजत ठेवण्यासाठी मणिपूरमध्ये जी घटना घडली, मणिपूर जसे आरक्षणाच्या नावाखाली जाळलं गेलं मैते आणि कुकी समाज संघर्ष, तसंच त्याच धर्तीवरती महाराष्ट्र जाळण्याचा प्रयत्न हे मिंदे सरकार करतोय. आरक्षणाच्या नावाखाली धनगर जातीचा आणि आदिवासी जमातीचा लढा उभा करून यांच्यात संघर्ष उभा करून मणिपूरची घटना घडण्याचा प्रयत्न करतोय. परंतु हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, अधिकारी राघोजी भांगरे, राया ठाकर, देवाजी राऊत या पुरोगामी विचारवंतांचा, क्रांतिकारकांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये मिंदे फसून अजितदादाचं कधीही स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. मणिपूर सारखी घटना या महाराष्ट्रात घडू देणार नाही आम्ही. आणि जर यांनी शासन निर्णय काढण्याचा प्रयत्न केला, शासन निर्णय काढला, तर महाराष्ट्रातून आदिवासी भागातून मुंबई मराठवाड्याला सर्व पाणी जात आहे. आदिवासीच्या पाण्यावरती मुंबई जगते, मराठवाडा जगतोय. ते पाणी आम्ही रात्रीतून सगळ्या नळकांड्या फोडून बंद करून टाकू. आणि त्याचसोबत महाराष्ट्रातून आदिवासी भागातून रेल्वे मार्ग मोठ्या प्रमाणात जातात, मोठ्या प्रमाणात रेल्वे जातात. सर्व रेल्वे मार्ग, लोहमार्ग आम्ही रात्रीतून सगळ्या आदिवासी भागातून उकडून फेकून देऊ. आणि आदिवासी भागातील जे रस्ते आहेत ते रात्रीतून नांगर बिंगर जेसीबी उकडून टाकू. परंतु या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मरण आलं तरी चाललं आम्हाला, पण या धनगरांना, या मेंढरांना जे आमची अवकात काढतात, कालचे व्हिडिओ काय बघितले, काही मेंढरांचे कार्यकर्ते म्हणतात धनगरांची वाकडं तर नदीवर लाकडं. अरे आदिवासींची वाकडं तर तुमच्याच नदीवर लाकडं जाणार, हा माझा तुम्हाला इशारा आहे. आणि त्याच सोबत काही कार्यकर्ते काल आंदोलनकारी बोलले आदिवासींची धनगरांसोबत काय अवकात आहे. अरे आमची अवकात आहे, या देशाचे मूळ मालक आहे, या देशाचा भूमिपुत्र आहे आम्ही. आणि जर आमची अवकात आहे म्हणून तुम्हाला आमच्याकडे आरक्षणाची भीक मागतात भिकारड्यांनो, तर ही भीक तुम्हाला आम्ही कधी देणार नाही. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाची नेमकी भूमिका काय असणार? आता आपण बघितलंय या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाजाच्या वतीने एक इशारा दिलाय सरकारला. सरकारने चुकीचं पाऊल उचलू नये. या चुकीचं पाऊल उचललं तर सरकारलाच घातक ठरणार आहे. आदिवासी समाजामध्ये 25 आरक्षित सीट आहेत विधानसभेचे, आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जाणून बुजून हे मिंदे फसवून अजितदादा राजकारण करत असेल तर आदिवासी भागातील 25 आमदारापैकी एकही आदिवासी समाजाचा आमदार त्या सरकारचा, त्या पक्षाचा निवडून देणार नाही आम्ही. वर्षानुवर्षे जो धनगर आदिवासी लढा हा जाणून बुजून बीजेपी सरकार जेव्हा सत्तेवर आलं आणि मिंदे सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हापासून त्यांनी जाणून बुजून हा लढा सुरू केलेला आहे, हा संघर्ष सुरू केलेला आहे. 2 दिवसापूर्वी धनगरांनी एक आंदोलन केलं पंढरपूरला. त्या आंदोलनाची दखल घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्या शिष्टमंडळाची मीटिंग घेतली आणि त्यांना आश्वासन दिलं धनगड आणि धनगर ज्या ड आणि र शब्दाचा विपारस केलेला आहे ते दोन्ही एकच आहे असा जिहार काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या नेतृत्वाखाली ती समिती स्थापन केली. ही आदिवासींवरती घाला घालणारी समिती जाणून बुजून निवडणुका डोळ्यावरती समोर ठेवून जाणू आदिवासीचा बळी देण्याचं कारस्थान हे सरकार करते. मणिपूरमध्ये जी आरक्षणाच्या नावाखाली घटना घडली, मैते आणि कुकी समाजात जो संघर्ष झाला, आजही पूर्ण जग बघतंय. अजूनही त्या मणिपूरमध्ये अन्याय चालू आहे. त्याच पार्श्वभूमी, त्याच धर्तीवरती ही घटना महाराष्ट्रामध्ये धनगर आदिवासी लढा लावून देऊन ती घटना त्यांना घडवायची मणिपूर सारखी. म्हणून हा जी.आर. काढण्यासाठी मिंदे फसवून अजितदादाचं हे षडयंत्र आहे. मिंदे आणि फसवणूक आणि अजितदादाला माझा आजच्या माध्यमातून इशारा, जाहीर इशारा देतो की जर तो जी.आर. काढणारी खरगे समिती बरखास्त केली नाही आणि जर तुम्ही जी.आर. काढला तर आदिवासी भागातून मुंबईला, मराठवाड्याला जे पाणी जाणार आहे ते रात्रीतून बंद केले जातील. सगळ्यात नळकांड्या रात्रीतून आदिवासी भागातल्या फोडून दिल्या जातील आणि आदिवासी भागातून रस्ते जाणार आहेत, रेल्वेचे लोहमार्ग आहेत, आदिवासी भागातून जाणारे सगळे लोहमार्ग रात्रीतून उखडून टाकण्यात येतील. एक सुद्धा रेल्वे आदिवासी भागातून जाणार नाही, एक सुद्धा रस्ता आदिवासी भागातून जाणारी गाडी ते रस्ते बंद करतील. आणि त्याचसोबत आजपासून आदिवासी समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिंदे, अजितदादा, फसवणूक यांच्या कार्यकर्त्यांना, मंत्र्याला, संत्र्याला, आमदाराला, खासदाराला आजपासून यांना आदिवासी भागात गावबंदी करण्यात येते जोपर्यंत विकास खरगे समिती बरखास्त करत नाही तोपर्यंत. आणि त्याच सोबत जर यांनी अजून त्यांनी आदिवासींचा बळी घेण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये 25 आदिवासी आरक्षित सीट आहेत
इथं 25च्या 25 आदिवासी आमदार हे मिंदे फसून अजितदादाचा एकही निवडून येऊ देणार नाही, हा आदिवासी समाजातर्फे माझ्या वतीने शब्द आहे. आणि मरण आलं तरी चालेल, पण या धनगर समाजाला आदिवासीत घुसू देणार नाही. आणि या समाजाच्या वतीने हा जाहीर इशारा आणि या सरकारला शरण जाणार नाही. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुष्कर गांगोडे, नाशिक.